नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण द फन दे हॅड याचा फर्स्ट पार्ट पाहिला होता. इन द फर्स्ट पार्ट वी हॅव सीन दॅट देअर वॉज अ प्रॉब्लेम विथ मार्जीज मेकॅनिकल टीचर अँड देन द काउंटी इन्स्पेक्टर केम अँड द काउंटी इन्स्पेक्टर dismantled the mechanical teacher and then he repaired the mechanical teacher. How was the county inspector? We have seen. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple. Then took the teacher apart. To take apart म्हणजे dismantle म्हणजे सुट्टे भाग करणे. Dismantle. Margie had hoped he wouldn't म्हणजे would not. He wouldn't know how to put it together again. मार्जीला काय वाटलं, तिला मनामध्ये असं वाटत होतं की तुझं काउंटी इन्स्पेक्टर होता ना, त्याला आता मेकॅनिकल टीचरला पुन्हा जोडता येणार नाही. बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अन अवर ऑर सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. थोड्याच वेळात काय झालं, त्यांनी तो काउंटी इन्स्पेक्टरने तो मेकॅनिकल टीचर जो डिसमेंटल केला होता तो पुन्हा जोडला आणि आता पुन्हा एकदा तो मोठ्या आकाराचा काळ्या रंगाचा ज्याची काळी स्क्रीन होती तो मेकॅनिकल टीचर तयार झाला. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. हेट म्हणजे न आवडणे. सगळ्यात न आवडणारा पार्ट कोणता होता मार्जीला मेकॅनिकल टीचर मधला, तर तो जो स्लॉट होता की जिथे तिला होमवर्क टाकावा लागायचा, टेस्ट पेपर. इथे क्वेश्चन दिलाय, विच पार्ट ऑफ द मशीन डीड मार्जी हेट मोस्ट. त्याचं उत्तर काय येईल, मार्जी हेट द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न when she was 6 years old. ती 6 वर्षाची होती तेव्हापासून तिला पंच कोड मध्ये तो होमवर्क पाठवावा लागत होता. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि त्या काळातला जो मेकॅनिकल टीचर होता तो एकदम पटकन मार्क्स कॅल्क्युलेट करत होता. आता आपल्या शिक्षकांना वेळ लागतो. अवर टीचर टेक अ लॉट ऑफ टाइम टू कॅल्क्युलेट अवर मार्क्स, बट इन द फ्युचर the teacher would be a mechanical teacher, so the teacher calculated the marks in no time. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. ते जे काउंटी इन्स्पेक्टर होते ते हसले. त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं होतं आणि मार्जीच्या डोक्यावर त्यांनी थोपटलं. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." काउंटी इन्स्पेक्टरने आईला सांगितलं की त्या लहान मुलीची काही चूक नाहीये. मिसेस जोन्स म्हणजे मार्जीची आई. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. काउंटी इन्स्पेक्टर म्हणाले, I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. And he patted Margie's head again. तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता त्याने काय केलं होतं की जिओग्राफी सेक्टरचा जो स्पीड जास्त झाला होता तो त्यांनी थोडासा कमी केला आणि जिओग्राफी सेक्टरचा स्पीड जास्त झाल्यामुळे मार्जीची प्रगती काही चांगली दिसत नव्हती. म्हणून काउंटी इन्स्पेक्टरने काय केलं, स्लोड इट अप. जिओग्राफी सेक्टरचा स्पीड त्यांनी कमी केला आणि कुठल्या लेवलला आणला तो, 10-year लेवल. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मार्जीज प्रोग्रेस वॉज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे मार्जीची जी प्रगती होती ती समाधानकारक होती. इथे प्रश्न आहे बघा, व्हॉट फॉल्ट डीड द इन्स्पेक्टर रिपेअर. उत्तर काय येईल, द इन्स्पेक्टर रिपेअर्ड द जिओग्राफी सेक्टर. व्हॉट इज मार्जी लाईक ॲज अ स्टुडंट, ब्राईट, ॲव्हरेज और बिलो ॲव्हरेज. सॅटिस्फॅक्टरी शब्द आहे ना, त्याच्यावर आपण काय सांगू शकतो, मार्जी इज लाईक ॲव्हरेज स्टुडंट. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जी आता नाराज झाली होती. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला मनामध्ये आशा वाटत आलेली होती की आता हे टीचरला घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे
for nearly a month because the history sector had blanked out completely. तिला वाटत होतं की आपल्या टीचरला ते घेऊन जातील, कारण तिला आठवत होतं की एकदा टॉमीच्या टीचरला 1 महिन्यासाठी ते घेऊन गेले होते, कारण त्या मेकॅनिकल टीचरचा हिस्ट्री सेक्टर जो होता तो ब्लँक झालेला होता. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? मग ती आता टॉमीला म्हणाली की एखादी व्यक्ती शाळेबद्दल कशाला लिहिल, कारण आपल्याला माहितीये मार्जी हेटेड स्कूल, मार्जीला शाळा आवडतच नव्हती. म्हणून ती टॉमीला म्हणाली, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, शाळा, कोणी त्या शाळेबद्दल कशाला लिहिल? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, स्टुपिड. टॉमी तिला म्हणाला, अगं मूर्ख मुली, ती जी शाळा होती ना पूर्वीची, ती काही आपल्या शाळेसारखी नव्हती. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. ही शाळा अगदी वेगळ्या पद्धतीची होती, शेकडो शेकडो वर्षांपूर्वीची ही शाळा. ही ॲडेड लॉफ्टिली. लॉफ्टिली मीन्स इन अ सुपिरियर टोन. तो अतिशय मोठ्या शहाणपणाचा आणून म्हणाला. प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. अनेक शतकांपूर्वी, असं तो पुन्हा एकदा म्हणाला. मार्जी वॉज हर्ट. मार्जीचं मन दुखावलं होतं. वेल, आय डोंट नो what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. मार्जी म्हणाली, ते काही असो, पण त्यांना सुद्धा टीचर होतेच. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. मग टॉमी म्हणाला की त्यांना टीचर होते, नक्कीच, पण आपल्यासारखे रेग्युलर टीचर त्यांना नव्हते. टीचर म्हणून त्यांना कोण होतं? माणूस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिकवायला टीचर म्हणून कोण असतं? माणूस असतो. पण भविष्य काळात 1957 साली या गोष्टीत काय दिलंय की त्यांना शिकवायला कोण होते? मेकॅनिकल टीचर. आता मार्जी म्हणते, अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मार्जी अतिशय आश्चर्य म्हणते, माणूस? एखादा माणूस टीचर कसा काय असू शकतो? वेल, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. आता टॉमी सांगतो की त्या काळामध्ये ते जे माणूस असायचा जो टीचर म्हणून काम करतोय, तो मुलांना आणि मुलींना अनेक गोष्टी सांगायचा आणि त्यांना होमवर्क द्यायचा आणि अनेक प्रश्न देत होता. अ मॅन इज नॉट स्मार्ट इनफ. मग मार्जी म्हणाली की माणूस हा काही इतका स्मार्ट असू शकत नाही. इतका स्मार्ट म्हणजे कोणा इतका? मेकॅनिकल टीचर इतका. आता टॉमी म्हणतो, शुअर ही इज. टॉमी म्हणतो, नक्कीच. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना माझ्या टीचर इतकंच माहिती आहे. आता टॉमी म्हणतो, माझ्या टीचर इतकं म्हणजे कोणत्या टीचर इतकं? मेकॅनिकल टीचर इतकं. म्हणजे अकॉर्डिंग टू टॉमी, हिज फादर इज ॲज स्मार्ट ॲज हिज मेकॅनिकल टीचर. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, आय बेचा. म्हणजे पैंज लावणे. मी खात्रीने सांगतो, पैंज लावून सांगू शकतो की माझ्या वडिलांनाही तेवढंच माहिती आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. टॉमीशी वाद घालणे, डिस्प्यूट म्हणजे वाद घालणे, टॉमीशी वाद घालणे इतकी मार्जीची काही आता तयारी नव्हती. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मार्जी म्हणाली की एक अनोळखी व्यक्तीला माझ्या घरामध्ये माणूस म्हणून मला चालणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफर. टॉमी हसत किंचाळला. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. ते टीचर काही घरात नव्हते, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल बिल्डिंग असायची आणि सगळे मुलं तिथे जात होते. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मार्जीने विचारलं की सगळे मुलं तेच गोष्टी शिकायचे का? शुअर, इफ दे वेअर द सेम एज. हो, नक्कीच, ते जर एकाच वयाचे असतील तर. But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches, and that each kid has to be taught differently. मार्जी म्हणते, पण माझी आई तर असं म्हणते की टीचरला त्या मुलाच्या किंवा मुलीच्या वया इतकं ऍडजस्ट व्हावं लागतं आणि प्रत्येकाला वेगळं शिकवावं लागतं त्याच्या वयाप्रमाणे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. अगदी असंच त्यावेळेला ते करत नव्हते. ते म्हणजे कोण? आपल्या आजच्या काळातले लोक. इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक.
आपल्याला कसं आहे की जर आवडत नसेल तर पुस्तक वाचावं लागत नाही ना, पण तेव्हा तसं नव्हतं. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मला ते आवडत नाही असं मला म्हणायचं नाहीये. मार्जी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. मार्जीच्या मनामध्ये ती जी फनी स्कूल होतं जुन्या काळातलं 150 वर्षांपूर्वीचं, ते वाचण्याची इच्छा होती. दे वरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. त्यांचं ते पुस्तक निम्म सुद्धा वाचून झालं नव्हतं, तेवढ्यात मार्जीच्या आईने हाक मारली, मार्जी स्कूल. म्हणजे मार्जी तुझी शाळेची वेळ झालीये. मार्जी लुक्ड अप. नॉट येट मम्मा. मार्जी वर पाहून म्हणाली, नाही आई, अजून नाही वेळ झाली. नाव सेड मिसेस जोन्स, अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आई म्हणाली की आता वेळ झाली आणि कदाचित टॉमीच्या शाळेची सुद्धा वेळ झालेली आहे. मार्जी सेड टू टॉमी. मार्जी टॉमीला म्हणाली, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. हे पुस्तक मी स्कूल नंतर पुन्हा वाचू शकते का? मे बी, ही सेड नॉनशॅलेंटली. अतिशय शांतपणे तो म्हणाला, हो नक्कीच, हो तू वाचू शकते. ही वॉक्ड अवे विसलिंग. शिट्टी वाजवत तो निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक बिनीथ हिज आर्म. त्याच्या हातामध्ये ते जुनं पुस्तक होतं. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. आता मार्जी तिच्या स्कूल रूम मध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. तिची स्कूल रूम तिच्या बेडरूमच्या जवळच होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर चालू झालेला होता आणि तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. शनिवार आणि रविवार सोडून तो नेहमीच तयार असायचा. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर्स. कारण तिची आई म्हणायची की लहान मुली अधिक चांगल्या शिकतात त्या जर नियमितपणे शिकत असतील तर. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड. ती स्क्रीन म्हणजे मेकॅनिकल टीचरची स्क्रीन, ती चमकली आणि ती म्हणाली, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. मार्जी डीड सो विथ साय. मार्जीनी तिचा होमवर्क आतमध्ये इन्सर्ट केला, तिने उसासा दिला. साय म्हणजे उसासा देणे. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. तिच्या मनात विचार चालू होता की तिच्या आजोबांच्या आजोबा जेव्हा लहान मुलं होते तेव्हा त्या शाळा कशा होत्या जुन्या. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम. सगळीकडची लहान मुलं एकत्र यायचे. लाफिंग अँड शाउटिंग, हसायचे, ओरडायचे. इन द स्कूल यार्ड, सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, वर्गात एकत्र बसायचे. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे, घरी जायचे एकत्र. दे लर्न द सेम थिंग्स, एकच गोष्ट ते शिकायचे. सगळ्यांना सारखं शिक्षण होतं. सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. सगळ्यांना सारखा अभ्यास होता त्यामुळे ते एकमेकांना मदत करू शकायचे. अँड द टीचर वेअर पीपल. आणि शिक्षक कोण होते तर लोक होते, माणसं होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. तो मेकॅनिकल टीचरची स्क्रीन फ्लॅश होत होती. तो म्हणाला, वेन वी ऍड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. मेकॅनिकल टीचर बोलायला लागला की 1/2 आणि 1/4 ची जेव्हा आपण बेरीज करतो. मेकॅनिकल टीचरचं बोलणं चालू आहे आणि मार्जीच्या मनात काय बघा. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. मार्जीच्या मनात विचार आला की त्यावेळेच्या मुलांना किती मजा येत असेल, किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्यांनी किती मजा केली असेल याचा ती विचार करत होती. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो की 1957 सालच्या शाळेत मेकॅनिकल टीचर असणार आहेत आणि आजच्या शाळेमध्ये मात्र तुम्हाला शिकवायला माणसं आहेत. म्हणजेच ती शाळा आणि ही शाळा यातला फरक तुम्हाला कळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही गोष्ट आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय लर्निंग इंग्लिश. बाय.